नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझे माझघरच्या शोध सुगृहिणीच्या या सिरीज मधला पुढचा भाग। तर या सिरीज मध्ये आपण बरेच अशा महिलांचे चांगल्या सुगरण, प्रत्येक महिला ही सुगरणच असते आणि ती खूप छान असा स्वयंपाक करतेच आणि विविध प्रकारचे पदार्थ पण बनवते। तर आज आपल्या सोबत आहे माझ्या नणंदबाई, तर यांना मी दीदी म्हणते। तर त्या आज आपल्यासाठी रेसिपी बनवणार आहेत। त्या दीदी या सुगरण तर आहेतच, स्वयंपाकात अतिशय सुगरण आहेत, पण त्याचप्रमाणे त्या अतिशय सुंदर असे ब्लाऊज, ड्रेस, जे टेलरिंगचे काम आहेत ते अतिशय सुंदर करतात। तर प्रत्येक गृहिणी सुगरण तर असतेच, पण हे इतर ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या सुद्धा आल्याच पाहिजे लेडीजला, आणि त्या स्वतःच्या पायावर खंबीर अशा उभ्या आहेत। तर तुम्ही नक्की ही रेसिपी बघा आणि मला नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ती। नमस्कार, मी अर्चना विजय तेलंगे। मी आज नवीन रेसिपी बनवणार आहे। रेसिपीचं नाव आहे कालवा कटलेट, म्हणजे रॉक ऑयस्टर। चला तर मग सुरुवात करूया आपल्या नवीन रेसिपीला। तर आज दीदी यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि कसं बनवायचं ते दीदी दाखवतील। तर दीदी आता तुम्ही इथे ना याचे साहित्य सांगा। कालवं 2 वाटी कालवं, 2 मोठी टॅमॅटो, कोथिंबीर चिरलेली, आल्या लसणाची पेस्ट, लाल तिखट, हळद, गरम मसाला म्हणजे किचन किंग, 2 मोठे कांदे, हे आहे पोह्याचा म्हणजे आपण पीठ केलेलं आहे, पीठ केलेलं आहे, बटाटे आहेत आणि 4 बटाटे आहेत आणि बटर, हे बटरचा चुरा आहे। हा बटर आहे बघा, हा बटरचा चुरा, या बटरचा असं आपण लाटण्याने चुरा करून घेतलेला आहे। मिक्सर मध्ये नाही करायचा, नाही तर पीठ होईल त्याचं। आता कसं बनवायचं सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण कटलेटची स्टफिंग बनवून घेऊया। तर इथे गॅस पेटवला, गॅस लावलेला आहे। तर आता त्याच्यामध्ये 2 पळ्या तेल घालते। त्यामध्ये कांदा टाकूया आपण। कांदा बारीक चिरलेला कांदा। आता कांदा चांगला परतून घ्यायचा आहे ना, लाल होईपर्यंत। तर आता आहे ना इथे थोडासा मीठ घालणार आहे। त्याने काय होतं, कांदा लवकर मऊ होतो आणि लवकर परतला जातो, त्यामुळे मीठ पहिले टाकायचं आणि मग परतून घ्यायचा परत। झाकण ठेवूया म्हणजे कांदा व्यवस्थित असा पटकन परतो। कांदा असा गोल्डन होईपर्यंत तळायचा। त्यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे आहे ना दीदी? मॉइश्चर गेलं पाहिजे, नाहीतर मग ती जी स्टफिंग असते ना ती सॉफ्ट होईल आणि मग जे आपण त्याच्यावर जी पारी लावू ना, तर मग त्याच्यामधनं ते बाहेर निघण्याची शक्यता असते। त्यामुळे बनवताना हे ड्राय मध्ये बनवायचं आहे आपल्याला। जे स्टफिंग आहे ना ते ड्राय झालं पाहिजे अगदी, त्यामुळे कांदा सुद्धा अगदी मस्त परतून घ्यायचा। आता आपण टॅमॅटो टाकून घेऊया आणि टॅमॅटो पण चांगले व्यवस्थित असं ढवळून घेऊया। टॅमॅटोचं पण पाणी पूर्ण सुकवून घ्यायचंय ना दीदी? टॅमॅटोचं पण पाणी सुकवून घ्यायचं, शिजायला पाहिजे। तर आता आपण त्याच्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट टाकून घेऊया। लाल तिखट 2 चमचे, हळद 1 चमचा, किचन किंग मसाला 1 चमचा। आता हे आपण व्यवस्थित परतून ढवळून घेऊया। हे व्यवस्थित ढवळून झालं की त्यामध्ये आपण कालवं व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये कच असते,
कच व्यवस्थित काढायची असते. 2-3 पाण्याने धुवून 2-3 पाण्याने धुवून घेतली आहेत आणि कच काढून व्यवस्थित साफ करून घेतली आहेत. ते आता आपण यामध्ये टाकून घेऊया. त्यामध्ये माती असते का थोडीशी किंवा कच असते, कारण ते दगडापासून दगड तयार झालेली असतात ना, दगडावर आलेली असतात, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कच असते. हा, मग ते चांगलं धुवायला पाहिजे. बरोबर. ढवळून घ्यायचे आणि ह्याच्यावर 1-2 वाफ येण्यासाठी आपण झाकण ठेवायचं. तर हे ना स्टफिंग साठी दीदींनी बटाटे घेतले 4 आणि हे तर इथे आहे ना 4 बटाटे उकडून घेतलेत. आणि बटाटे उकडताना ना अगदी खूप जास्त मऊ शिजवायचे नाही, कमी पाणी घालून शिजवायचे, म्हणजे ना ते असे कडक होतात. अगदी खूप जास्त मऊ शिजले ना तर मग काय होणार की जे आपण जे वरती पारी बनवणार आहे ना ती फुटू शकते. त्यामुळे जे आपण बटाटे घेतो ना ते कमी जास्त खूप शिजवायचे नाही. आणि हे जे पोहे आहेत हे फक्त मिक्सर मधनं बारीक करून घेतले. फक्त पोहे मिक्सर मधनं बारीक करून घेतलेत. म्हणजे कशासाठी की जर आपण या बटाट्यामध्ये आता आपण हे घालणार, त्यामुळे काय होतं की जे बटाट्याचं जे वाचून घेतं आणि मग मस्त असं छान अशी पारी तयार होते. आणि आपण त्याच्यावर लावणारे बटरचा चुरा, म्हणजे मस्त असं वरतून क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे कटलेट बनतात. आता आपण बटाटे मॅश करून घेऊया. हे बघा, त्याला थोडासा जोर लागतोय, म्हणजे ते अगदी मऊ नाही शिजवायचे. 90% शिजवलेत ना तर हे अशा पद्धतीने होतात. आणि बटाटा शिजवताना कमी पाणी घालायचं. हे बघा, असा मस्त स्मॅश झालेला आहे तो. गुठळ्या पूर्ण मोडायच्या आहेत त्याच्या. हे आता मी मॅश केलेले आहेत, पण तुम्ही जर किसून घेतले तरी चालतील. आता हे आपण मॅशरने स्मॅश मॅश करून घेऊया, म्हणजे छानपैकी आता हे शिजले एकत्र एकजीव होतील. हा दीदी, हे शिजलेत ना? शिजलेले आहेत. बहुतेक छोटे झाले शिजलेले आहेत. आपण मॅश करून घेतो. हा, थांबा दीदी, आता हे शिजलंय हे कालवं, हे कसं समजायचं? हे म्हणजे शिजल्यावर बारीक होतात आणि पाणी सुकला जातो, त्याच्यामुळे हे शिजले हे समजतं आपल्याला, कळतं आपल्याला. आता जर याचं पाणी सुकलं नसेल तर मग आपल्याकडे दुसरी काय आयडिया आहे का? जर आपण हे थोडं थंड करून फ्रीज मध्ये ठेवलं तरी चालू शकतं. त्याच्यामुळे व्यवस्थित जरा घट्टपणा येतो. एकदम वेगळी रेसिपी आहे दीदी बनवता येते, युनिक अशी. मला असं वाटतं युट्यूबवर कुठेच तुम्हाला ही रेसिपी मिळणार नाही. एकदम वेगळी रेसिपी आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आता आपण कोथिंबीर पेरूया. छानपैकी फ्राय झालेले आहेत. कारण आपल्यासाठी कटलेट बनवण्यासाठी हे असं ड्राय होणं आवश्यक आहे. अजून पण याच्यामध्ये थोडंसं मॉइश्चर वाटत असेल तुम्हाला तर हे आपण एक 10-15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवलं तर छान ड्राय होईल ते. तर आता आपण हे पूर्ण आधी थंड करून घेऊया. रूम टेम्परेचरवर आल्यावर आपण हे फ्रीज मध्ये ठेवूया 10 ते 15 मिनिटं. ताटामध्ये काढून घेऊया, कारण हे आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचे आहे की जेणेकरून जास्त
जरा कडकपणा येण्यासाठी आपण आता फ्रीज मध्ये ठेवूया. आधी हे रूम टेम्परेचर वर आल्यानंतर फ्रीज मध्ये ठेवायचे आपल्याला, कारण भरपूर गरम येते. गरम गरम ठेवू नका, नाहीतर फ्रीज खराब होईल आपला. तर ठेवताना आधी पूर्ण थंड करून घ्यायचं आणि नंतर फ्रीज मध्ये ठेवायचं. आपण थोडं पोह्याचा पीठ आपण जो तयार केलेला आहे ते थोडं थोडं घेऊन यात मिक्स करायचं बटाट्यामध्ये आणि कॉर्नफ्लॉवर थोडं, जेणेकरून बटाट्याचा गोळा होईल. असं करून आपण पीठ भरून ह्याचा पारी बनवून घ्यायची. हा बरोबर. काय आपल्याला आपण काय करायचंय, थोडं थोडं पोह्याचं पीठ आणि थोडासा कॉर्नफ्लॉवर, एक एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकून त्याचा गोळा होईपर्यंत या बटाट्याचा आपल्याला हे मळून घ्यायचंय. थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचंय आपल्याला. आपण बटाटा शिजवताना जरी मीठ घातलं तरी सुद्धा चालेल, पण आपण थोडंसं इथे मीठ घालून घेऊया, अगदी चवीपुरतं. आणि गोळा होईपर्यंत आपल्याला हे पीठ मळायचंय. तर आता आपण ना असा गोळा घेतलाय, तर गोळा जसा आपण मोदक बनवतो ना त्याप्रमाणे असं फिरवायचं. आता हे असं ह्याप्रमाणे गोळा करून घेतलेला आहे आणि त्याचं आता जसं आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे पाळी तयार करून घ्यायची. त्याच्यामध्ये ते कालवं जे आपण शिजवलेली आहेत ते भरून घ्यायचं आणि व्यवस्थित असा गोळा करून घ्यायचा. बघा किती व्यवस्थित छानपैकी गोळा तयार होत आहे. हा प्रेस करायचा, याप्रमाणे असा कटलेट आपला तयार होतो आहे. आणि पहिल्यांदा तेल टाकून घेऊया. आपल्याला हे शॅलो फ्राय करायचे. शॅलो फ्राय करायचे. इथे हे सांगा की यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे मैदा हे असं मिक्स पातळ करून घेतलेला आहे. तर हे असं याच्यामध्ये टाकून बटराचा जो चुरा केलेला आहे त्या चुऱ्यामध्ये टाकून आपण गोळवून घ्यायचं आणि तव्यावर टाकायचं. अशा प्रकारे टाकून घेऊया. अशा प्रकारे सगळे कटलेट आपले तव्यावर टाकून घेतलेले आहेत. आणि मीडियम का हाय फ्लेमवर आपल्याला दीदी हे मीडियम फ्लेमवर करून घ्यायचे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी काय सुचली, तुम्हाला कोणी शिकवली? ही रेसिपी मला माझ्या मिस्टरांनी पलटी करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही बघतच असाल किती छान प्रकारे दिसत आहेत. बटर ऐवजी आपण दीदी इथं काय वापरू शकतो? ब्रेड क्रम्स चालतील का? चालेल चालेल. ब्रेड क्रम्स किंवा रवा पण चालेल. रवा पण चालेल.
क्रिस्पी दिसत आहेत. आणि याच्यासोबत काही गरज नाही ना सॉसची वगैरे, असं नाही, सॉसची गरज नाहीये. असंच सुंदर लागते. असे सुंदर लागतात. ओके. अशा प्रकारे आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. आता अशा प्रकारे आपण कटलेटची सजावट केलेली आहे. हे बघा किती मस्त असे कटलेट तयार झाले आणि आतून भरपूर अशी स्टफिंग भरलेली आहे. एक नंबर दीदी, खूप सुंदर झालंय आणि स्टफिंग पण एकदम परफेक्ट असं झालंय. मीठ वगैरे एकदम व्यवस्थित. आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की ट्राय करून पहा आणि मला नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया. मस्त झालंय दीदी, अगदी भारी. थँक्यू. तर दीदी तुम्ही माझ्या चॅनलसाठी एवढा वेळ दिलात, छान अशी मस्त रेसिपी, युनिक अशी रेसिपी बनवून दाखवली, त्यासाठी तुम्हाला मी हे गिफ्ट आणलेलं आहे, आपल्या चॅनलचंच आहे आणि खूप खूप थँक्यू. तर उघडून पहा. थँक्यू. गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू. आणि माझे माझघर हे माझ्या भाऊजाचे चॅनल आहे, त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.